गुड मॉर्निंग. मी पल्लवी. आमच्याकडे सकाळचं वातावरण हे काहीसं असं असतं. खूप छान वाटतं सकाळी. असं वाटतं की बाहेर बसूनच राहावं असं वाटतं. सुरुवातीला इथं दारामध्ये मी इथं छानपैकी अशी रांगोळी काढून घेतली आहे. गुरुवार असल्यामुळं मी कमळ आणि इथं साईडला लक्ष्मीची पावलं काढून घेतलेली आहेत. सकाळची घरातली सर्व काही क्लिनिंग झाली आणि हे दारातलं आमच्या हे स्वस्तिकचं झाड आहे. ह्या झाडाला सकाळी फुलं उमलतच नाही थंडीमुळं. दुपारी फुलं उमलतात ह्या झाडाला. तुळशीला पाणी घालून घेतलं. त्यानंतर लगेच मध्ये आल्यानंतर इथं स्वामींचा अभिषेक केला. गुरुवार असल्यामुळं स्वामींचा पाण्यानं आणि दुधानं अभिषेक केला आणि त्यानंतर मस्त अशी आपली देवाची छानपैकी पूजा केली. आणि दुपारच्या टायमिंगमध्ये मला थोडंसं बाहेर जायचं होतं. मुलींचं श्रावणीचा आणि आस्थाचा थोडा फॉर्म भरायचा होता. त्याच्यासाठी मी बाहेर निघाले आणि तिथे गेल्यानंतर मात्र रश काहीच नव्हती. माझं काम हे खूप लवकर झालं. जाताना ॲटोनं गेली, पण येताना मी चालतच आले. येतानाच रस्त्यामध्ये इथं श्रीकृष्णाचं खूप छान असं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये मी इथं आले आणि तिथलं दर्शन घेतलं. आणि बघा, श्रीकृष्णाच्या मंदिराच्या इथल्या आजूबाजूचा परिसर तर एवढा सुंदर होता, एवढी शांतता होती. सकाळीच इथं आरती झाली होती. आणि तिथून आल्यानंतर इथं गरमागरम असे मुगाच्या डाळीचे इथे पकोडे केलेले आहेत. हे पकोडे एकदम खायला असे भारी झाले होते. आणि त्यानंतर आम्ही जेवण करून घेतली आणि संध्याकाळी 5:30च्या टायमिंगमध्ये खूप छान मस्त अशी मी फ्रेश झाले. कारण की गुरुवार असल्यामुळे मी स्वामींच्या मंदिरमध्ये गेली आणि जातानाच रस्त्यामध्ये हे एक शॉप लागलं होतं. तिथंच मी स्वामींचा प्रसाद, नारळ वगैरे सर्व काही घेतलं. आणि मंदिरामध्ये रश तर एवढी होती, कारण गुरुवार असल्यामुळे ना मंदिरामध्ये खूप सारी गर्दी होती. मध्ये गेले, स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं आणि मी जो काही प्रसाद घेतला होता, नारळ, अगरबत्ती, खडीसाखर, पेढ्याचा बॉक्स घेतला होता, हे सर्व घेऊन मी मनामध्ये एक थोडी इच्छा बोलली. असं म्हणतात की स्वामी आपली सर्वांची इच्छा ही पूर्ण करतात. अशा प्रकारे छान असं मनामध्ये एक संकल्प करून मी हे स्वामींच्या समोर ठेवले आणि त्यांना प्रार्थना केली. त्यानंतर मग बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर स्वामींची अशी खूप छान अशी आरती झाली. संध्याकाळच्या ह्या आरतीमध्ये एवढी पॉझिटिव्हिटी असते, असं म्हणतात ना की म्हणजे खूप खूप छान वाटते ह्या आरतीला अटेंड राहायला. माझ्या मनात कधी जेव्हा येईल ना तेव्हा मी ह्या आरतीला येत असते मी. आणि मग बायकांची गर्दी तर एवढी होती, एवढे स्वामी भक्त आणि स्वामी परिवार एवढा मोठा वाढलेला आहे. गुरुवारच्या दिवशी अक्षरशः बसायला त्या ह्याच्यामध्ये जागाच पुरत नाही आहे. खूप छान अशी आरती झाली. आरती झाल्यानंतर थोड्या वेळ तिथं स्वामींचा संदेश सांगितला जातो. जी काही माहिती आहे ती माहिती सांगितली जाते. आणि तिथून मी घरी आले आणि मस्त असा मी चहा घेतला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. टेक केअर. श्री स्वामी समर्थ सर्वांना.